म्हणजे माझ्या जीवनात एवढ्या समस्या आहे, मी कसं जगू, मी कसं पुढे जाऊ, मला यश कसं मिळेल आणि हे माझ्यासोबत का घडतंय असं. तेव्हा गौतम त्याला असं म्हणतात की तुझ्या जीवनात एवढ्या समस्या आहे असं तू स्वीकारलंय का? तो म्हणतो हो, आता स्वीकारलंच आहे. मग तेव्हा गौतम म्हणतात तू स्वीकारलंय तर मी तुला काहीच मदत नाही करू शकत. तुम्ही असं कसं म्हणता? मी तर फार आशेनं तुमच्याकडे आलो होतो, मला अनेकांनी सांगितलं तुम्ही काहीतरी मार्ग सांगाल. मी याच्या आधी एका महाराजांकडे गेलो होतो, एका बाबांकडे गेलो होतो, त्यांनी मला होम हवन करायला सांगितलं, 4 लोकांना जेवायला घालायला सांगितलं, काय आणखी दान धर्म करायला सांगितलं. मी ते फार चांगलं आनंदानं केलो आणि मग 1-2 महिने मला फार प्रसन्न वाटलं. मी तुमच्याकडे येण्याऐवजी त्यांच्याकडे गेलो असतं बरं झालं असतं. मग गौतम म्हणाले तुमची तशी इच्छा असेल तर तुम्ही तसंही करा. आणि मग जाता जाता तो निराशेनं म्हटलं की मी फार आशेनं आलतो, तुम्ही काहीतरी मला सांगायला पाहिजे होतं. ह्या सगळ्या समस्या आहेत हे तू स्वीकारलं आहे, हीच मोठी समस्या आहे हे गौतम त्याला म्हणतात. आता हे याच्यातला अर्थ त्याला कळायला लागला नाही. तो मग गौतम